नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 7 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र चित्र आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तोही बाल आहे. आजच्या दिवसाचा जो बिलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:13 ते 9:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:14 ते 1:02 त्याचा असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय कमी घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:10 ते 12:38 आणि यमगंड काळ दुपारी 3:35 ते 5:03 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणयोग करेल. आजच्या दिवशी रवी बुधची युती होणार आहे. त्याचप्रमाणे शुक्र आणि निप्पूचं सुद्धा युती होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. लाभामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे वेळामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त वेळ महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे राहतील. काही चांगले उत्तम लाभ सुद्धा तुम्हाला मिळू शकतील. मित्रपरिवारावर बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे लाभामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतील की ज्या तुमच्यासाठी शुभफलदायी असतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही चांगले लाभसुद्धा संभवतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये उत्तम लाभ, मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी अशा प्रकारचे काही योग संभवतात. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे दशमामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. खास करून आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारची दिसेल येईल. जी कामं हाती घ्या ती हातावेळी चमूट करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडदार आहे. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे आहे. नवीन कामाची सुरुवात करू शकता. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात नवीन कामं हाती घेऊ शकता. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा सरकार दरबारी कामंसुद्धा तुमची येणाऱ्या 2 ते 3 दिवसात माही लावू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. मात्र जे तुमचं गरीब किंवा कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण भविष्यातील योजनांच्या संदर्भातले निर्णय घेताना थोडेसे काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. अष्टमामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. भाग्यामध्ये शुक्रदेवची सुद्धा युती होणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी घरातलं व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर राहतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर केलेला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. काही अनपेक्षित लाभसुद्धा संभवतात. गेल्या 2 ते 3 दिवसात घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देण्यात गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र मुलग्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या तृतीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. याचप्रमाणे सप्तमामध्ये रवी बुधाची युतीसुद्धा होणार आहे. अष्टमामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री विभाग, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. महत्त्वपूर्ण कामं, नवीन कामं तुम्ही हाती घेऊ शकता. सरकारतर्फे कामंसुद्धा तुमची मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणाकडे. विवाहिक असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर केल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष द्या. दिवसाचा मात्र तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या द्वितीय सणा चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. षष्ठ स्थाना रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. सप्तमामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती होईल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. आर्थिक संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते. तुमची महत्त्वाची गुंतवणूकसुद्धा होऊ शकतील. मात्र खर्च थोडंसं नियंत्रण ठेवा. वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे गैरसमजाचं वातावरण तयार होईल. त्या संदर्भात काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. मात्र महत्त्वपूर्ण कामं तुमची निश्चितपणे मागे लागू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. पंचमामध्ये रवी आणि बुधाचं युतीसुद्धा होणार आहे. षष्ठात शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होईल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते सहजपणे हातावेगळं करू शकाल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. भाग्याची उत्तम साथ हे तुम्हाला लाभू शकेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. नवीन रिलेशनशिप बनवण्यात सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे प्रलोभनाच्या मागे लागू नका. फसवलं जाणं अशा प्रकारचं सुद्धा काही अनुभव येऊ शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. चतुर्थामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. पंचमामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युती. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं मार्गीसुद्धा लाभू शकतील. थोडंसं फिरणं किंवा मिळणं जास्त पडेल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता दिवससुद्धा दिवस उत्तम दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करेल. तृतीयामध्ये रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे. चतुर्थामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची युतीसुद्धा होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगली उत्तम लाभ मिळू शकते. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकते.
कामाचा ओघात सुद्धा दानदार आहे. मित्र परिवाराला भेटीगाठी होणं, याचप्रमाणे त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगली मदत मिळणं, सल्ले मिळणं, आर्थिक संदर्भातली अडवलेली कामं मार्गी लागणं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशा प्रकारची कामं तुमची मार्गी लागू शकतील. घरातील ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या कामाचा उरक दाटगार आहे आणि भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास, ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. द्वितीयामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. याचप्रमाणे तृतीयात शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स मूड अतिशय चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती हातावेगळी करू शकाल. कामाचा ओढत दावेदार आहे. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे तत्संबंधी काही चांगले उत्तम लाभ किंवा कार्यक्षेत्राच्या संदर्भात करिअरच्या बाबतीमध्ये काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकते. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं मात्र गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भामध्ये किरणं वगैरे जास्त होईल. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. तुमच्याच राशीमध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे आणि द्वितीयामध्ये शुक्र आणि नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सहजपणे हातावेगळी करू शकाल. त्याचप्रमाणे भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स जबरदस्त दिसून येईल. याचप्रमाणे तुमची कामंसुद्धा मार्गी लागू शकते. थोडंसं फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. मात्र अनपेक्षित लाभ उत्तम प्रकारे मिळू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. व्ययस्थानात रवी आणि बुधाची युतीसुद्धा होणार आहे आणि तुमच्याच राशीत शुक्र नेपच्यूनची सुद्धा युती होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर करू शकेल. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी फिरणं वगैरे जास्त होईल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. तुमचं मानसिकता सुद्धा थोडीशी वेगळ्या प्रमाणात जाणवू शकते. त्या संदर्भात काळजी घ्या. याक्रमे महत्त्वपूर्ण निर्णय भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात देऊ नका. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 7 मार्च 2026 पर्यंतचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.